मृत आईच्या नावावर कर्जमाफी, मग वारसाकडून फार्मर आयडी का नाही? कर्जमाफीचा लाभ वारसांना मिळावा. संतोष लानकर, साप्ताहिक वाघनख, जिल्हा प्रतिनिधी यांचे प्रशासनाकडे निवेदन. बघूया बातमी सविस्तर. आईच्या नावावर असलेले कर्ज शासनाच्या कर्जमाफी योजनेत माफ झालेले असतानाही आई हयात नसल्यामुळे तिची फार्मर आयडी मागितली जात असल्याने वारसदारासमोर अडचणी निर्माण झाल्याचे निवेदनातून समोर आले आहे. मृत व्यक्तीची फार्मर आयडी सादर करण्याची अट लावून वारसांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवू नये अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार संबंधित अर्जदाराच्या आईच्या नावावर कर्ज होते. सदर कर्ज शासनाच्या कर्जमाफी अंतर्गत माफ झाले आहे. मात्र आईचे निधन झालेले असल्याने तिची फार्मर आयडी उपलब्ध होणे शक्य नसताना संबंधितांकडून फार्मर आयडी मागितली जात असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. आई मयत असल्याने तिची फार्मर आयडी देता येत नाही. कर्जमाफीचा लाभ वारसांना मिळावा अशी मागणी अर्जदाराने केली आहे. संबंधित वारस महादेव लक्ष्मण लानकर यांना नियमानुसार कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावावरील कर्जमाफीचा लाभ तिच्या कायदेशीर वारसांना देण्यासाठी प्रशासनाने वस्तुस्थिती तपासून योग्य तो मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीची फार्मर आयडी कुठून आणणार? कर्जमाफी मंजूर असताना केवळ तांत्रिक कागदपत्राच्या कारणामुळे वारसांना लाभापासून दूर ठेवले जाणार का, असा सवालही या प्रकरणातून उपस्थित होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रकरणाची तातडीने चौकशी करून वारसांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. याची दखल घेऊन प्रशासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे